गुढीपाडवा निमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान तर्फे बुंदीचा लाडू प्रसाद उपक्रम सुरू। हिंदू नववर्षाच्या शुभप्रसंगी चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा निमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे बुंदीचा लाडू प्रसाद उपक्रम राबवण्यात येत आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरात येणाऱ्या भाविकांना विशेष प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू वितरित केला जात आहे। दरवर्षी गुढीपाडवा हा भक्तिभावाने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी देशभरातून हजारो भाविक त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। याच पार्श्वभूमीवर या प्रसाद उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। या उपक्रमाची संकल्पना आणि अंमलबजावणी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त स्वप्नील शेलार यांच्या प्रयत्नातून झाली आहे। उद्घाटन प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार उपस्थित होते। तसेच देवस्थान ट्रस्टच्या विविध सदस्यांचे विशेष सहकार्य लाभलं आहे। हा बुंदीचा लाडू प्रसाद हायजेनिक पद्धतीने तयार करण्यात आला आहे। एका प्रसाद बॉक्समध्ये 2 लाडू असतील आणि त्यासाठी नाममात्र शुल्क 20 रुपये ठेवण्यात आलं आहे। मंदिराच्या दक्षिण आणि उत्तर बाजूस असलेल्या काउंटरवर हा प्रसाद दररोज उपलब्ध असेल। श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व भाविकांना या प्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। चैत्र पाडवा निमित्त आज त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी एक प्रसादाचा उपक्रम राबवण्यात आला। आपण बघत असाल तिरुपती असो, अनेक 12 ज्योतिर्लिंगातले मंदिर असो, त्या ठिकाणी उज्जैन असो का, त्या ठिकाणी गेल्यानंतर भाविकाला अल्प दरामध्ये काहीतरी प्रसाद दिला जातो। तर आमच्या सर्व विश्वस्त मंडळांनी एकजुटीने एक चांगला विचार आणि निर्णय केला की येणाऱ्या भाविकांसाठी काहीतरी दिलं पाहिजे अल्प दरात। तर आज त्याचं पाडव्यानिमित्त, वर्षानिमित्त आज या ठिकाणी त्याचं ओपनिंग झालं आणि सांगण्यास अतिशय आनंद होतो। तर लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय सुंदर त्या ठिकाणी येत होत्या। अक्षरशः एका भाविकाच्या डोळ्यात तर पाणी आलेलं होतं। त्याचं कारण असं का तो प्रसाद पहिला त्याला मिळाला होता आणि सांगण्यास हे होतं की 500 बॉक्सची ऑर्डर द्यायला असताना अक्षरशः 10 मिनिटांमध्ये सगळेच्या सगळे बॉक्स संपलेले आहे। म्हणजे भाविकाचं श्रद्धा जशी महादेवावर आहे तर घरी आपल्या पोराबाळांना काहीतरी घेऊन जावा ही श्रद्धा म्हणून तो प्रसाद घरी नेतो आणि आज ते बघून आम्ही सुद्धा भावूक झालो। आमच्या सर्व विश्वस्त मंडळ अध्यक्ष असतील, चेअरमन साहेब असतील, सगळे आमचे ट्रस्टी असतील, त्यांनी चांगला निर्णय घेऊन एक नवीन पायंडा त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये स्थापित केला आहे। धन्यवाद। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।